माझे नाव प्रियंका अशोक वर्मा. शुभ दुपार विद्यार्थ्यांना. तर आज आपण गणित या विषयाचा अभ्यास करणार आहे आणि गणित विषयामध्ये मुख्यतः भूमितीमधील मूलभूत संबोध या धड्याचा अभ्यास करणार आहे. भूमितीमध्ये विविध विषयांचा आपण अभ्यास करतो, ज्यामध्ये विविध आकृत्या, त्या आकृत्यांचे आकारमान आणि त्या आकृत्यांचे मोजमाप. तर आज आपण मुख्यतः काय अभ्यास करणार आहेत? आज आपण रेषा, रेषाखंड आणि बिंदू या संकल्पनांचा अभ्यास करणार आहे. तर आता तुम्ही सगळे फळ्याकडे पहा. आता समजा फळ्यावर मी हा ठिपका काढला, तर ही जी निर्माण होणारी आकृती असते त्याला बिंदू असे म्हणतात. त्याला काय म्हणतात? बिंदू. समजा आता ही माझ्या हातात पेन आहे किंवा पेन्सिल आहे. तर जर मी असा केला तर यांनी सुद्धा जो निर्माण होणारा ठिपका असतो त्याला बिंदू असे म्हणतात. बिंदूचे प्रतीक हे ठिपका असे असते. बिंदूला आपण कॅपिटल अक्षरांनी नाव देतो, इंग्रजी कॅपिटल अक्षरांनी. तर या बिंदूला मी आता बिंदू पी असे नाव दिले, बिंदू पी. तर या बिंदूचे तुम्हाला काही वैशिष्ट्य सांगता येईल का आता याला पाहून? तर बिंदूचे वैशिष्ट्य असे असते की बिंदूला कोणताही आकारमान नसतो, बिंदूला लांबी किंवा रुंदी नसते. आता तुम्ही सांगा पाहू, तुम्ही या बिंदूची लांबी सांगू शकता का? नाही. या बिंदूची तुम्ही रुंदी सांगू शकता का? नाही. तर बिंदूचे वैशिष्ट्य काय झाले? बिंदूला कोणत्याही प्रकारची लांबी किंवा रुंदी नसते. आता या बिंदूचे दोन प्रकार असतात. या बिंदूचे दोन प्रकार असतात. ते दोन प्रकार कोणते? एक आहे संपात बिंदू, एक आहे संपात बिंदू आणि दुसरा आहे एक रेषीय व नैक रेषीय. तर आता पहा, मी फळ्यावर हा एक ठिपका काढला, याला बिंदू पी असे नाव दिले. तर या ठिपक्यामधून मला किती रेषा काढता येतील? या ठिपक्यामधून मला असंख्य रेषा काढता येईल. मला अशा असंख्य रेषा काढता येतील, बरोबर. तर जेव्हा एका बिंदूमधून दोन किंवा दोन पेक्षा अधिक रेषा जातात तेव्हा त्या रेषांना संपात रेषा असे म्हणतात. काय म्हणतात? संपात रेषा. जेव्हा एका बिंदूतून दोन किंवा दोन पेक्षा अधिक रेषा जातात तेव्हा त्या रेषांना संपात रेषा म्हणतात. आणि जेव्हा दोन किंवा दोन पेक्षा अधिक रेषा एका बिंदूत छेदतात, या बिंदूत छेदले काही नाही, तर जेव्हा दोन किंवा दोन पेक्षा अधिक रेषा एका बिंदूत छेदतात तेव्हा त्या बिंदूला संपात बिंदू असे म्हणतात. त्या बिंदूला काय म्हणणार? संपात बिंदू असे म्हणणार, बरोबर. तर आतापर्यंत आपण काय पाहिलं? बिंदू म्हणजे काय आणि संपात बिंदू म्हणजे काय. आता आपण याच्या पुढील कल्पना पाहू, संकल्पना. एक रेषीय व नैक रेषीय. आता फळ्याकडे पहा. आता मी फळ्यावर हे दोन बिंदू काढले, त्यांना अनुक्रमे पी आणि क्यू नाव दिले. या बिंदूमधून मला किती रेषा काढता येईल? या बिंदूमधून मला केवळ एकच रेषा काढता येईल, बरोबर ना. आता पुढची आकृती पहा. आता मी चार बिंदू काढले आणि या चारही बिंदूंना अनुक्रमे बिंदू ए, बिंदू बी, बिंदू सी आणि बिंदू टी असे नाव दिले. आता या बिंदूमधून मला किती रेषा काढता येतील? या बिंदूमधून मला एकच रेषा काढता येईल. तर इथे आपण काय पाहू शकतो? जेव्हा 1, 2 आणि 3, जेव्हा 3 किंवा 3 पेक्षा अधिक बिंदू एकाच रेषेतून जातात, जेव्हा 3 किंवा 3 पेक्षा अधिक बिंदू एकाच रेषेतून जातात तेव्हा त्या बिंदूंना एक रेषीय बिंदू म्हणतात, बरोबर. आता मला सांगा, या रेषेच्या बाहेर एकही बिंदू आहे का? नाही. तर याचाच अर्थ जेव्हा 3 बिंदू
किंवा 3 पेक्षा जास्त बिंदू एका रेषेतून जातात तेव्हा त्यांना एक रेषीय बिंदू म्हणतात. तर त्याच उलट आता पहा तुम्ही, आपण नैकरेषीय बिंदू सुद्धा पाहू. आता ही दुसरी आकृती पहा. यांना मी अनुक्रमे काय काय नाव देऊ सांगा. P, Q, R, S, T. आता मी हे सगळे बिंदू काढले. हे सर्व बिंदू एका रेषेतून जातात का? नाही. आता हे पहा, या कृतीवरून मला काय लक्षात येते की हे बिंदू P आणि R एका रेषेतून जातात. परंतु बिंदू T, S आणि Q एका रेषेतून जातात का? नाही. जेव्हा बिंदू एका रेषेतून जात नाहीत तेव्हा त्या बिंदूंना नैकरेषीय बिंदू असे म्हणतात. बरोबर. आता तुम्ही म्हणणार की मॅडम बिंदू P आणि R तर एका रेषेतून जात आहेत. अरे पण आपण काय वाचले होते, एक रेषीय बिंदू असण्यासाठी 3 किंवा 3 पेक्षा अधिक बिंदू एका रेषेतून जायला हवेत. तर इथे 3 बिंदू जात आहेत का? 3 बिंदू नाही जात आहेत. केवळ बिंदू P आणि R एका रेषेतून जात आहेत. आता आपण ही T किंवा Q पण काढली तर तिसरा बिंदू आहे का याच्यात? नाही. S किंवा Q पण काढली तर तिसरा बिंदू आहे का याच्यात? नाही. तर बिंदू T, P, Q, R, S हे सर्व नैकरेषीय बिंदू आहेत. बरोबर. तर आतापर्यंत आपण काय पाहिलं? बिंदू म्हणजे काय? संपात बिंदू, एक रेषीय व नैकरेषीय बिंदू. बरोबर. आता आपण याच्या पुढील संकल्पनाकडे वळणार आहे. ते म्हणजे काय? रेषा. हे आहे रेषा. आता आपण रेषाचा अभ्यास करणार आहे. आता फळ्याकडे पहा. मी फळ्यावर 2 बिंदू काढले, बिंदू P आणि बिंदू Q. आता या बिंदू मधून मी एक रेघ काढली. माझ्या शब्दांकडे लक्ष द्या. मी एक रेघ काढली. आता मी या रेघेला जर इकडे वाढवली, बरोबर, तर ती वाढणार. फळा जर अजून मोठा असला असता तर ही अजून वाढली असती. एवढेच काय, तर ही रेघ या फळ्याच्या बाहेरही अमर्यादेपर्यंत वाढू शकते. तर रेषा म्हणजे काय? जी रेघ अमर्यादेपर्यंत वाढू शकते त्याला रेषा असे म्हणतात. आता या रेषेला नाव कसे देतात? या रेघाचे जे शेवटचे 2 टोक आहेत त्यांना तर आधी आपण बाण द्यायचे. आणि शेवटचे जे 2 टोक असतात त्यांना आपण नाव देतो. जसे आपण नाव दिले आहे, बिंदू P आणि Q. आता या रेषाला नाव कसे द्यायचे? तर याला आपण रेषा PQ व तसेच रेषा QP असे दोन्ही प्रकारे वाचू शकतो. आता तुम्ही म्हणणार मॅडम तुम्ही उलट का केलं? तर याला आपण उलट याप्रमाणे वाचू शकतो कारण की रेषा ही अमर्यादित असते. अमर्यादित म्हणजे याचा रेषा ही अमर्याद असल्यामुळे त्याचा सुरुवातीचा पॉइंट आणि शेवटचा आरंभ बिंदू आणि शेवटचा बिंदू हे आपण सांगूच शकत नाही कारण की ते अमर्याद असते. त्यामुळे आपण हे दोन्हीकडून वाचू शकतो. तर रेषेचे वैशिष्ट्य काय आहे? रेषा ही अमर्याद असते. दुसरा वैशिष्ट्य काय? रेषेची लांबी निश्चित नसते. तर रेषा म्हणजे आपण काय पाहिले? रेषा ही दोन्हीकडून अमर्याद असते आणि रेषेची लांबी निश्चित नसते. रेषेला आपण दोन्हीकडून नाव देऊ शकतो कारण की ती अमर्याद असते. त्याचा आरंभ बिंदू आणि शेवटचा बिंदू आपण सांगू शकत नाही. म्हणून रेषा PQ आणि तसेच त्याला रेषा QP असंही वाचू शकतो. आता याच्यानंतर आपण रेषाखंड म्हणजे काय पाहणार आहोत. बरोबर. तर आता पहा रेषाखंड. याच्या आधी आपण रेषा या संकल्पनेचा अभ्यास केला होता. ही आहे रेषा जी मी आधीच काढली होती, रेषा PQ.
आता या रेषामधून जर मी हा खंड घेतला, समजा मी असा हा खंड घेतला, रेषा PQ, तर हा जो आपण खंड घेतो त्यालाच रेषाखंड असे म्हणतात, त्यालाच रेषाखंड असे म्हणतात. तर रेषाखंडाला कसे नाव देतात? या रेषाखंडाचे जे दोन अंत्यबिंदू असतात त्यांना कॅपिटल अक्षरांनी P आणि Q असे नाव देतात. रेषाखंडाला त्याची मर्यादा दर्शवणाऱ्या बिंदूंना अंत्यबिंदू असे म्हणतात. रेषाखंडाला त्याची मर्यादा दर्शवणाऱ्या बिंदूंना अंत्यबिंदू म्हणतात आणि दोन अंत्यबिंदूंना जोडणाऱ्या रेषाला रेषाखंड असे म्हणतात. आता या रेषाखंडाला सुद्धा आपण रेषाखंड PQ आणि तसेच रेषाखंड QP असे नाव देऊ शकतो, बरोबर, कारण ही दोन्हीकडून समान आहे. त्याच्यानंतर आपण रेषाखंडाची वैशिष्ट्ये पाहू. रेषाखंडाची वैशिष्ट्ये काय आहे? रेषाखंड ही मर्यादित असते. रेषाखंड ही मर्यादित असते. आता याचं दुसरा वैशिष्ट्य काय? रेषाखंडाची लांबी. रेषाखंडाची लांबी ही निश्चित असते. तर आता तुम्ही मला 10 सेंटीमीटरचा रेषाखंड काढून दाखवा, बरोबर, काढलेत का तुम्ही? रेषाखंड 10 सेंटीमीटरचा काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? आता मोजपट्टी घ्यावी लागेल. समजा आता मी ही एक मोजपट्टी घेतली, या मोजपट्टीमध्ये मी 10 सेंटीमीटर असा अंतर घेतला, तर हे झाला. तर आतापर्यंत आपण काय शिकलो ते थोडक्यात पाहू, बरोबर. आपण सर्वात आधी काय शिकलो? बिंदू. बिंदू म्हणजे काय? निर्माण होणारा ठिपका हा बिंदूचा प्रतीक आहे. याला आपण कॅपिटल अक्षरांनी नाव देतो, जसे आपण इथं नाव दिले बिंदू P. त्याच्यानंतर आपण काय पाहिलं? रेषा. रेषा ही दोन्ही बाजूनी अमर्याद असते. रेषेच्या दोन्ही टोकांना आपण नाव देतो. दोन्ही टोकांवर आधी बाण देतो आणि त्याच्यानंतर दोन्ही टोकांवर बिंदू काढून आपण त्यांना नाव देतो. जसे मी इथं नाव दिले रेषा AB. रेषा AB ही दोन्ही बाजूनी अमर्यादित असते. रेषेची लांबी निश्चित नसते. त्याच्यानंतर आपण पाहणार रेषाखंड. त्याच्यानंतर आपण पाहणार रेषाखंड. आता मी या रेषेमधूनच हा एक खंड घेतला. या रेषेमधून हा खंड घेतला. तर हा जो खंड आहे याला रेषाखंड असे म्हणतात आणि रेषाखंडाला त्याची मर्यादा दर्शवणाऱ्या बिंदूंना अंत्यबिंदू असे म्हणतात. तसेच त्याच्यानंतर आपण बिंदूचे प्रकार पाहिले होते. बिंदूचे प्रकार कोणकोणते? इकडे लक्ष द्या. बिंदूचे प्रकार कोणकोणते? एक संपात बिंदू आणि एक रेषीय व नैकरेषीय बिंदू. संपात बिंदू म्हणजे काय? तुम्ही सांगा. संपात बिंदू म्हणजे काय? जेव्हा एकाच बिंदू मधून एक पेक्षा अधिक रेषा जातात, दोन पेक्षा अधिक रेषा जातात, तेव्हा त्या बिंदूंना त्या रेषांना संपात रेषा म्हणतात आणि त्या रेषा जे बिंदूत छेदतात त्या बिंदूला संपात बिंदू असे म्हणतात. त्यानंतर आपण काय पाहिलं? एक रेषीय व नैकरेषीय बिंदू. एक व नैक, बरोबर. जेव्हा एका रेषेतून 3 पेक्षा अधिक बिंदू जातात त्या बिंदूंना एक रेषीय बिंदू म्हणतात आणि जेव्हा हे एका रेषेतून जात नाही त्या बिंदूंना नैकरेषीय बिंदू म्हणतात. आतापर्यंत आपण भूमितीमधील मूलभूत संबंधमध्ये बिंदूचे प्रकार जसे संपात बिंदू, एक रेषीय व नैकरेषीय बिंदू, त्याच्यानंतर रेषा आणि रेषाखंड अशा 3 मूलभूत संकल्पनांचा अभ्यास केला. तर आता तुम्ही गृहपाठासाठी लिहून घ्या. तर आता तुम्ही गृहपाठ लिहून घ्या.
तर गृहपाठमध्ये काय करायचे आहे, तुम्हाला खालील गोष्टींच्या आकृत्या काढून आणायची आहे. यामध्ये मुख्यतः पहिला बिंदू, दुसरा रेषा, तिसरा 10 सेंटीमीटरचा रेषाखंड, चौथा संपात बिंदू, पाचवा एक रेषीय व नैकरेषीय. या सर्व गोष्टींची आकृती तुम्हाला उद्या काढून आणायची आहे. धन्यवाद.